गुड मॉर्निंग, दिस इज अक्षय अगेन. लास्ट लेक्चर मी तुम्हाला सांगितलं होतं की इंटरफरन्सवर किंवा सुपरपोजिशन आपल्याला थोडे एक्झाम्पल्स घ्यावे लागणार आहेत, कारण त्याशिवाय कन्सेप्ट तुमच्या एवढे क्लिअर नाहीत होणार आहे. मी जे प्रॉब्लेम्स घेतो आहे ते बोर्डच्या बुक्समध्ये असतील नसतील माहीत नाही, पण कॉम्पिटेटिव्हच्या हिशेबानं घेतो आहे मी. ओके, त्यामुळे लक्ष द्या. पहिला एक्झाम्पल हा आला होता JEEला. फाइंड द डिस्टन्स बिटवीन अ मॅक्झिमा अँड अ मिनिमा. आता हे सांगतो काय असतं, ऑफ अ रिझल्टिंग वेव्ह विथ वेवलेंथ लॅम्बडा. म्हणजे समजा अशा दोन वेव्ज सुपरपोज झाल्या तर त्याच्यातून काहीतरी रिझल्टिंग वेव्ह तयार होणार आहे, बरोबर. वेवलेंथ सेम आहे, फक्त ॲम्प्लिट्यूड प्लस मायनस किंवा काय व्हायचे ते होतील, ठीक आहे. फ्रिक्वेन्सी वगैरे सगळं सेम आहे. तर आपल्याला माहिती आहे फॉर कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे तिथं काय तयार होणार आहे, मॅक्झिमा. मॅक्झिमम म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी असं म्हणा. कन्स्ट्रक्टिव्हचा पाथ डिफरन्स किती असतो, एन लॅम्बडा, आठवतो आहे का लास्ट टाईम. आणि डिस्ट्रक्टिव्हचा म्हणजे मिनिमा, त्याचा पाथ डिफरन्स किती असतो, लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं, तुम्हाला आठवते का बघा, कळतं आहे. म्हणजे काय तर कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे मॅक्झिमा किती किती डिस्टन्सवर क्रिएट होणार आहे आणि मिनिमा किती किती डिस्टन्सवर क्रिएट होणार. मग आपल्याला मॅक्झिमा आणि मिनिममधला काय करायचं, डिफरन्स मेजर करायचं, म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन करायची. एन लॅम्बडा मायनस एन मायनस हाफ लॅम्बडा, याचा आन्सर किती येतं मग, λ/2. हे तुम्ही स्टँडर्ड फॉर्म्युला म्हणून घ्यायचा आहे. कळतं की जर रिझल्टिंग वेव्ह अशी तयार होणार असेल काहीतरी आणि ह्याची वेवलेंथ जर लॅम्बडा असेल, कळतं आहे, तर ही वेवलेंथ मॅक्झिमा ही एक आणि अजून एक वेव्ह असेल समजा, तर ॲक्च्युली त्याचा एक रिझल्टिंग वेव्ह अशी तयार होते. जर मी इथं पुट केलं तर जे मॅक्झिमम इंटेन्सिटीवाले पॉईंट्स आहेत ते λ/2वर प्रोड्यूस होतात. ही वेव्ह नाही आहे, कळतं आहे. इथं तर थोडं व्हिज्युअलाइज करणं अवघड आहे, पण कारण ते आपण वेव्ह ऑप्टिक्समध्ये अजून चांगल्या प्रकारे बघू शकतो. पण आत्तापुरतं एवढं लक्षात ठेवा की λ/2 इज द डिस्टन्स बिटवीन मॅक्झिमा आणि मिनिमा. मग दोन कन्झिक्युटिव्ह मॅक्झिमामध्ये किती असेल तर लॅम्बडा, आणि दोन कन्झिक्युटिव्ह मिनिमामध्ये किती डिफरन्स असेल तर लॅम्बडा, आणि ह्या दोघांच्यात किती असेल, λ/2. सेकंड एक्झाम्पल बघा. टू साऊंड वेव्स विथ इंटेन्सिटीज I0 and 4I0 are superimposed with a phase difference phi. Okay, determine the resulting intensity with the phase difference taking 0 degree or pi radians. Okay, ह्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे, रिझल्टिंग इंटेन्सिटी फाइंड आउट करायचं आहे. मग लास्ट लेक्चरला आपण रिझल्टिंग इंटेन्सिटी बघितली होती, I1 + I2 + √I1 I2 cos phi. हे कुठून आलं तर r² = a1² + a2² + 2a1 a2 cos phi. मी r² जागेला I लिहिलं, S1 इथून आले ते, बिकॉज इंटेन्सिटी डिपेंड्स ऑन ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. करेक्ट आहे. मग रिझल्टिंग इंटेन्सिटी काय असणार, I10 + 4 करेक्ट आहे. ही जनरल इक्वेशन असणार आपली, याचा स्क्वेअर बाहेर काढला तर कॉस फाय किती पहिल्यांदा घेऊया, 0 = 1. मग ह्या वेळेला किती होणार इंटेन्सिटी, φI0 + 2I0 × 1. सो इट बिकम्स सॉरी इथं 2 पण आहे नाही का, माय मिस्टेक, इथं 2 घ्यायचं राहिले तर ठीक आहे. त्यामुळे इथं 4 होता, हे 4 म्हणजे 9I0. करेक्ट आहे, बेसिक. सेकंड, इफ cos phi ची व्हॅल्यू किती घे, पाय. cos phi किती असतं, -1 असतं. सो
So intensity is phi I naught plus 4 I naught into -1. So 4 minus 5 is I naught. कळतं? असे क्वेश्चन्स तुम्हाला इंटेन्सिटीवर येऊ शकतात. एक एक्झाम्पल बघू. समजा 2 स्पीकर आहेत S1 आणि S2 आणि एक लिसनर आहे. तर छोटा एक्झाम्पल याला मी थोडं डिफिकल्टसुद्धा घेऊ शकतो, पण सध्या कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे. तर लिसनर इथं आहे आणि हे त्यांचे डिस्टन्सेस आहेत. ओके, तर इथं तुम्हाला मॅक्झिमम साऊंड इंटेन्सिटी हवी आहे. मॅक्झिमम साऊंड इंटेन्सिटी हवी आहे. तर वेवलेंथ किती पाहिजे असं त्यांनी विचारलं आहे साऊंडची. म्हणजे वेवलेंथ काय पाहिजे, कितीच्या मल्टिपल्समध्ये पाहिजे किंवा कशी पाहिजे. ठीक आहे. तर मॅक्झिमम साऊंड इंटेन्सिटी म्हणजे हे कशाबद्दल बोलत आहेत, मॅक्झिमाबद्दल बोलत आहेत. मॅक्झिमम इंटेन्सिटी आणि ती कधी असते, ज्यावेळी व्हेन द इंटरफरन्स इज कन्स्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी आपण बघितलं आहे फेज डिफरन्स जो आहे तो 2πn हवा किंवा पाथ डिफरन्स जो आहे तो n लॅम्बडा हवा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. बरोबर. तर मला सांगा हा डिस्टन्स किती आहे, 3.2 आणि हा डिस्टन्स किती आहे, कसा काढणार तुम्ही, पायथागोरस थेरम. करेक्ट ना. तुम्ही असं सुद्धा करू शकता, 8 × 0.4 इज 3.2, 6 × 0.4 इज 2.4. मग 6 8 असेल तर हे 10 असतं इंटू 0.4 दॅट इज 4 मीटर्स. तुम्ही पायथागोरस सोडवू शकता किंवा अशा शॉर्टकट ट्रिक वापरू शकता. कळतं आहे. म्हणजे ह्यानं जो डिस्टन्स कवर करायचा आहे तो किती आहे, 4 मीटर्स, आणि ह्यानं जो डिस्टन्स कवर करायचा आहे तो किती आहे, 3.8. सो द पाथ डिफरन्स इज 4 minus 3.2 दॅट इज 0.8 मीटर्स. करेक्ट. पाथ डिफरन्समध्ये मी 0.8 पुट करतो इज इक्वल टू n लॅम्बडा. सो द लॅम्बडा इज 0.8/n. अशा मल्टिपल्समध्ये काहीतरी वेवलेंथ हवी तरच काय होणार, इथं मॅक्झिमम साऊंड इंटेन्सिटी ऐकू येईल. म्हणजे n इज इक्वल टू 1 पुट केलं तर लॅम्बडाची व्हॅल्यू किती येणार, 0.8 मीटर्स. n इज इक्वल टू 2 पुट केलं तर लॅम्बडाची व्हॅल्यू किती येणार, 0.4 मीटर्स. कळतं आहे. म्हणजे अशा मल्टिपल्समध्ये असेल तरच काय येणार, साऊंड मॅक्झिमम साऊंड इंटेन्सिटी इथं ऐकू येईल. सिमिलर टाईपचा अजून एक क्वेश्चन घेऊ. ठीक आहे. इथून साऊंड क्रिएट होतं आणि साऊंड इथूनसुद्धा ट्रॅव्हल करणार आहे ह्या ट्यूबमधून आणि इथूनसुद्धा ट्रॅव्हल करणार आहे. म्हणजे ॲक्च्युली 2 वेव्ह जाणार आहेत आणि शेवटी इथं मीट करणार आहे. तर मीट करताना इथं सुपर इम्पोज होणार. सुपर इम्पोज झाल्या किंवा इंटरफरन्स जर त्यांचा झाला तर एकतर मॅक्झिमम येऊ शकते इंटेन्सिटी किंवा मिनिमम किंवा त्याच्यामध्ये कुठतरी. तर आपल्याला काय विचारलं आहे की फ्रिक्वेन्सी काय पाहिजे, इथून जे तयार होणार आहे साऊंड त्याची फ्रिक्वेन्सी काय पाहिजे जेणेकरून इथं मॅक्झिमम इंटेन्सिटी ऐकू येईल. म्हणजे इंटरफरन्स जो हवा आहे आपल्याला तो कसा पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह. आणि फ्रिक्वेन्सी किती असू शकते, काही असू शकते, पण त्याची रेंज दिली आपल्याला 1000 ते 4000 मध्ये आपण इथं सेट करू शकतो याला फ्रिक्वेन्सी. तर त्यापैकी काय असेल आणि साऊंडचं स्पीडसुद्धा दिलं आहे. तर आपल्याला माहिती आहे पाथ डिफरन्स जो असतो कन्स्ट्रक्टिव्हसाठी तो किती असतो, n लॅम्बडा. आठवते काही. आणि डिस्ट्रक्टिव्हसाठी किती असतो, हे घेतो आहे मी फक्त n-½ लॅम्बडा. तर इथं n लॅम्बडा, इथं n-. हा आता आपल्याला नको आहे, कन्स्ट्रक्टिव्ह आहे म्हणजे हा वापरायचा आपल्याला. ओके. आता सिमिलरली पाथ डिफरन्स म्हणजे काय रे, इथून हा इथं ट्रॅव्हल करणार म्हणजे एवढी काहीतरी लेंथ कवर करणार आणि दुसरी वेव्ह अशी कवर करणार. म्हणजे दोघांच्या पाथच्या म्हणजे डिस्टन्समध्ये काहीतरी फरक आहे ना, तोच आपला पाथ डिफरन्स. मग ही जी पहिली वेव्ह जाणार आहे त्याला आपण x1 म्हणू. तो डिस्टन्स किती, हा जर रेडियस 20 सेंटीमीटर असेल तर हा 20 आणि हा 20 म्हणजे टोटल किती झाला, 40 सेंटीमीटर्स. आणि हा जो वरचा निघाला हा किती जाणार, πr. 2πrचा हाफ किती, πr. पायची व्हॅल्यू किती आहे, 3.14. रेडियसची व्हॅल्यू किती आहे, 20. सो इट कम्स आउट टू बी 62.8 सेंटीमीटर्स.
म्हणजे आपल्याला क्लिअर आहे की बाबा हा ह्याच्यापेक्षा जास्त ट्रॅव्हल करतो. इथं कळत आहे. दोघांच्या पाथमध्ये डिफरन्स किती येणार? 62.8 - 40 दॅट इज 22.8 सेंटीमीटर्स. आणि हा पाथ डिफरन्स ह्या वेवलेनचा n मल्टिपल असायला पाहिजे, तरच आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी ऐकायला मिळणार. कळतं आहे. सो द लॅम्बडा इज गिवन ॲज 22.8/n. कळतं आहे. ह्याला इक्वेशन म्हणू 1. पण आपल्याला लॅम्बडा नाही विचारलं. लास्ट क्वेश्चनमध्ये एनची व्हॅल्यू करून आपण लॅम्बडा काढला असता. इथं विचारलं आपल्याला फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय असते? वेलॉसिटी इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा. सो द फ्रिक्वेन्सी इज वेलॉसिटी अपॉन लॅम्बडा. करेक्ट ना? वेलॉसिटी किती दिली आहे? 342. लॅम्बडा किती आहे आपला? 22.8 अपॉन n. कळतं आहे. सो द फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन काय येणार मग? 342 अपॉन 22.8 इंटू n. येतं लक्षात? फ्रिक्वेन्सी जर हर्ट्समध्ये पाहिजे असली तर इथं जे आपलं हे 22.8 सेंटीमीटर केलं होतं त्याला आपल्याला काय करायला पाहिजे? मीटरमध्ये 342 अपॉन 0.228 इंटू n. हे काय येणार? हर्ट्समध्ये. जेव्हा तुम्ही याला सॉल्व कराल त्यावेळी बऱ्यापैकी ह्याचं आन्सर किती येतं? 342/228 हे 1500च्या आसपास येतं. मी ॲप्रॉक्सिमेटली सांगतो आहे बरं का. इंटू n. कळतं आहे. मग nची व्हॅल्यू जर मी 1 पुट केली तर फ्रिक्वेन्सी किती मिळते मला? 1500 हर्ट्स. तर nची व्हॅल्यू 2 पुट केली तर फ्रिक्वेन्सी किती मिळते? 3000 हर्ट्स. nची व्हॅल्यू 3 पुट केली तर फ्रिक्वेन्सी किती मिळते? कळतं. पण आपली फ्रिक्वेन्सी रेंज काय दिली आहे? 1000 to 4000. म्हणजे ही आणि हीच फक्त आपण सेट करू शकतो. म्हणजे फक्त ह्याच फ्रिक्वेन्सीजना आपल्याला मॅक्झिमम साऊंड इंटेन्सिटी ऐकू येणार आहे. आय होप इंटरफरन्सचे एक्झाम्पल्स तुम्हाला आता सॉल्व करता येतील. त्यानंतर एक त्याचे ॲप्लिकेशन सांगतो मी तुम्हाला. एक ॲपॅरेटस आहे ज्याचं नाव क्विंक्स ट्यूब. ठीक आहे. हे एक ॲपॅरेटस आहे जी डिमॉन्स्ट्रेट करतं की इंटरफरन्स कसा वर्क होतो, किंवा कधी कधी हे स्पीड ऑफ साऊंडसुद्धा फाइंड आउट करण्यासाठी यूज करतात. ओके. लास्ट कन्सेप्ट आहे या लेक्चरची, क्विंक्स ट्यूब. ओके. तर पहिल्यांदा आपण इंटरफरन्सबद्दल बोलू. याच्यात काय असतं? 2 यूट्यूब असतात अशा. तर इथून सोर्स तयार होणार, म्हणजे सोर्स काय करणार? साऊंड क्रिएट करणार. तो साऊंड असा जाऊन येणार इथं. तर हा जो डिस्टन्स आहे PAQ याला मी L1 म्हणतो ह्या डिस्टन्सला, आणि जो PBQ आहे त्याला मी L2 म्हणतो. ठीक आहे. पण ही जी यूट्यूब आहे याच्यावर जी जोडली आहे ती स्लाईड होऊ शकते. त्यामुळे थोड्या वेळानं तीच ट्यूब अशी पण असेल. म्हणजे तुम्ही स्वतःला म्हणजे काय करू शकता? मॅन्युअली त्याला ॲडजस्ट करू शकता. आणि हा जो डिस्टन्स दिसतो आहे मागं सरकलेला त्याला आपण तात्पुरतं काय म्हणू? X. कळतं आहे. मग PBQ डिस्टन्स किती आहे? L2. आता हा नवीन पॉईंट जो आहे त्याला मी B' म्हणतो. हा किती असणार? PB' जो आहे तो L2 + 2x. कळतं आहे. ही x एवढा डिस्टन्स आणि हा x म्हणजे मिळून किती झाला? 2x. कळतं आहे. तर सुरुवातीला जेव्हा फक्त हे एवढंच होतं समजा, त्यावेळेला साऊंड इकडून आला आणि इकडून आला, ह्या दोन्ही लेंथ सेम होत्या अशा समजा. ठीक आहे. तर एकाच वेळेला दोघंजण येणार किंवा दोघांना पण सेमच काय करायचं आहे? पाथ कवर करायचा. बरोबर. पण समजा आत्ता ही P एवढा ह्याला काय केलं आहे आपण? एक्सटेंड केला या यूट्यूबला. तर ह्यावेळी जो पाथ डिफरन्स क्रिएट होतो तो किती होतो? हा जास्त असणार ह्याच्यापेक्षा. मग हा डिस्टन्स किती आहे? L2 + 2x मायनस L1. येते लक्षात? समजते? म्हणजे आणि समजा इफ L1 = L2, इनिशियली दोन्ही सेम असते समजा, तर जो पाथ डिफरन्स आहे तो किती असणार? 2x. येते लक्षात ह्या केसमध्ये?
आता समजा आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पाहिजे, म्हणजे काय, साऊंड ऐकू यायला पाहिजे, म्हणजे मॅक्झिमा. कळतं, हे ॲक्च्युली मॅक्झिमा मिनिमा शोधण्यासाठी असतं. मॅक्झिमा जर असेल तर डेल्टा एक्सची व्हॅल्यू किती असावी, एन लॅम्बडा. करेक्ट. आणि इथं जर मी एनची व्हॅल्यू 1 पुट केली, करू शकता तुम्ही, तर डेल्टा एक्स किती येणार, लॅम्बडा इनिशियली एवढा, कारण आपण ह्याच्या लेन्समध्ये एवढा डिफरन्स करणार आहे. एक्स एवढं मागं ओढलं म्हणजे एवढं नाही, थोडंसं ओढणार आहे आपण. ठीक आहे. मग ही आणि ही इक्वेशन आपण काय करू, कंबाईन करू. सो लॅम्बडा इज इक्वल टू 2x. किंवा हे जरी घेतलं आपण, ऑर एन लॅम्बडा इज इक्वल टू 2x, तर इथं एक्सची व्हॅल्यू काय येणार, लॅम्बडा बाय 2. किंवा इथं एक्सची व्हॅल्यू किती येणार, एन लॅम्बडा बाय 2. म्हणजे काय, तुम्ही जेव्हा याला मागं खेचता लॅम्बडा बाय 2च्या मल्टिपल्समध्ये, त्यावेळी कुठला इंटरफरन्स तयार होतो, कन्स्ट्रक्टिव्ह. आणि तुम्हाला आवाज कसा येतो, मॅक्झिमम. कळतं आहे. समजा हाच डिस्ट्रक्टिव्ह असता, तर डेल्टा एक्सची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, एन मायनस हाफ लॅम्बडा. आणि हा कशाची इक्वल असायला पाहिजे, 2xच्या दोन्ही केसमध्ये. कळतं आहे. सो द एक्स इज इक्वल टू कळतं आहे. हे थोडंसं मग ह्यात एनची व्हॅल्यू 0 नाही सोडा, एनची व्हॅल्यू 1 2 3 वगैरे करून आपल्याला ते मल्टिपल्स आपल्याला ॲडजस्ट करावे लागतील, जसे इथे ॲडजस्ट केले. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये आपल्याला काय करू शकतं, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कसा आणि डिस्ट्रक्टिव्ह कशामुळं, तर ह्या दोघांच्या पाथमध्ये डिफरन्स आल्यामुळं, जे आपण मागच्या वेळी 2-3 एक्झाम्पल सॉल्व केले त्याच्याच बेसिसवर ही एक्सपेरिमेंट. ओके. तर स्पीड ऑफ साऊंड कसं शोधतात, तर आपल्याला माहिती आहे, फॉर एनी वेव्ह द स्पीड इज गिवन ॲज एफ लॅम्बडा, वेअर एफ इज फ्रिक्वेन्सी. तर काय करतात, सेट अ स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी, कुठली तरी फ्रिक्वेन्सी सेट करा, कुठली, F0 सेट करूया. म्हणजे स्पीड काय होणार, F0 इंटू लॅम्बडा. आता लॅम्बडा माहीत नाही तुम्हाला, वेवलेंथ वगैरे काय आहे, पण आपल्याला माहिती आहे की एक्स किंवा लॅम्बडा जो आहे तो काय आहे, 2x आहे. म्हणजे स्पीडला आपण असं म्हणू शकतो का, F0 इंटू 2x. कळतं आहे. तुम्ही एक्सनं जेव्हा ओढाल तेव्हा, जेव्हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तुम्हाला ऐकू येईल, त्यावेळी त्याला तुम्ही सेट करणार आणि एक्सची व्हॅल्यू किती आहे ती फाइंड आउट करणार. समजते. म्हणजे काय बघा, आता आपल्याला ही इक्वेशन कळली. मी जर समजायला मागं खेचला आणि एका पॉईंटला मला एकदम जास्त आवाज ऐकू आला, तर मी काय म्हणू शकतो, तो जो एक्स आहे तो काय आहे, लॅम्बडा बाय 2 आहे. किंवा लॅम्बडा काय आहे, 2x आहे. त्या पॉईंटला ज्यावेळी कुठला एक इंटरफरन्स असणार असतो, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कळतं आहे. आणि त्यावेळी मला लगेच काय भेटून जाईल, मग स्पीड ऑफ साऊंड. कळतं आहे. समजून घ्या, लॅम्बडा आपल्याला माहीत नाही आहे, पण आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समधून सांगू शकतो ना, तो एक्स इज इक्वल लॅम्बडा बाय 2. म्हणजे एवढी खेचली या ट्यूबला, त्यावेळी मला लॅम्बडा बाय 2, म्हणजे त्यावेळी मला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कळाला. आणि तोच डिस्टन्स म्हणजे लॅम्बडा बाय 2 आहे. म्हणजे लॅम्बडा काय असणार, 2x. तेच डायरेक्ट इथं पुट करा, तुम्हाला स्पीड ऑफ साऊंड मिळून जाईल. ओके. म्हणजे काय काय बघितलं आपण, त्याच्यावर एक्झाम्पल सॉल्व करू फक्त, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. इन अ क्विंक्स ट्यूब, फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स इज सेट किती गेली आहे, 2.8 kHz. वेन द ट्यूब इज स्लाइडेड बाय 9 cm, अ मॅक्झिमम साऊंड इज हर्ड. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सबद्दल बोलतो आहे. करेक्ट. फाइंड द वेवलेंथ अँड स्पीड ऑफ साऊंड. ठीक आहे. आता इथं दिलं आहे आपल्याला, एक्स किती आहे, 9 cm ऑर 0.09 मीटर्स. करेक्ट आहे. आता आपल्याला माहिती आहे की कन्स्ट्रक्टिव्ह जर असायला हवा आपल्याला, तर डेल्टा एक्स किती पाहिजे, एन लॅम्बडा. किंवा एक्स इंटू लॅम्बडा, एक्स इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. किंवा लॅम्बडा इज इक्वल टू 2x. समजतं आहे. म्हणजे वेवलेंथ जी आहे ती किती असायला पाहिजे, 2x फॉर कन्स्ट्रक्टिव्ह. वेवलेंथ किती येणार माहीत, 2 इंटू 0.09, इट इज नथिंग बट 0.18 मीटर. कळतं आहे. और 18 सेंटीमीटर, म्हणजे याच्यात डबल फक्त, एवढं काही हे नाही. कळतं आहे. हे तुम्ही इझिली करू शकाल. सेकंड काय म्हटलं याने, फाइंड द स्पीड ऑफ साऊंड. स्पीड ऑफ साऊंड काय असतं, फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. फ्रिक्वेन्सी किती आहे,
2.8 इंटू 10⁻³ लॅम्बडा किती आला आहे 0.18 मीटर्स. म्हणजे ह्याला जर तुम्ही सॉल्व केला तर आन्सर आपला आसपास यायला पाहिजे नियरली इक्वल टू 340 मीटर्स पर सेकंडच्या आसपास यायला पाहिजे. कळतं आहे? ह्याला तुम्ही सॉल्व करा. असं बेसिक विचारतात. मग मगाशी ज्या इक्वेशनमध्ये v इज इक्वल टू एफ इंटू 2x केलेलं आठवते तेच आहे ते. एफ नॉट किती आहे 2.8 इंटू 10⁻³ इंटू 2 इंटू हे किती होतं आहे 9 इंटू 10⁻⁻² मीटर्स. सेंटीमीटर आहे ना, त्याला मीटरमध्ये करायचं आणि 2 इथं घेतला मी. तेच की 2 इंटू 9 तेच आहे. ही दोन्ही इक्वेशन सेम आहेत. कन्स्ट्रक्टिव्हला लॅम्बडा इज नथिंग बट 2x. त्यामुळे तुम्ही दोन्ही मेथडने याला सोडवू शकता. ओके, सो आय कन्क्लूड हिअर इंटरफरन्स. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिफ्लेक्शन ऑफ साऊंड बघू. म्हणजे ऑन स्ट्रिंग असेल किंवा रिफ्लेक्शन साऊंड नाही, रिफ्लेक्शन ऑफ वेव्स बघू आणि त्याच्यावर थोडे एक्झाम्पल सॉल्व करू म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. आणि शेवटीला मग स्टेशनरी वेव्स, बीट्स, ऑर्गन पाईप्स वगैरे ह्याच्यावर आपलं थोडंसं लेक्चर होईल आणि मला वाटतं एक 7-8 लेक्चर्समध्ये संपून जाईल. ओके, सो हॅव अ गुड डे, स्टे होम, स्टे सेफ.